नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्री पदाची 10व्यांदा शपथ घेतली। बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री हा विक्रम नितीश कुमार यांच्या नावावर नोंदवला गेलाय। 14 नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालात एनडीएला भरघोस बहुमत मिळालं आणि नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग हा मोकळा झाला। आजच्या शपथविधीच्या निमित्तानं त्यांच्या कारकिर्दीचा आणि व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। धुरंधर राजकारणी, विकास पुरुष, सुशिक्षित नेता, गेल्या 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांची ही ओळख। पण ही ओळख तयार करताना आणि सत्तेमध्ये टिकून राहण्याची कसरत करताना नितीश कुमार यांनी ज्या कोलांट्या उड्या मारल्या त्यामुळे पलटूराम हेही विशेषण नितीश कुमार यांनी कमावले। ही सगळी विरोधाभासी विशेषणे मिरवणारे नितीश कुमार यांनी आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। गेल्या 10 वर्षात नितीश कुमार यांनी आपले कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाशी 2 वेळा युती केली आणि 2 वेळा तोडली आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले। 2015 पासून बिहारमध्ये कधी भाजप तर कधी लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सत्तेमध्ये असतो, पण मुख्य पक्ष नितीश कुमार यांचा जेडीयूच असतो आणि मुख्यमंत्री सुद्धा नितीश कुमारच असतात। 2000 साली नितीश कुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले, पण सरकार 7च दिवस टिकलं। 2005 मध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले। लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये जंगलराज परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे नव्यानं मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार यांच्यासमोर आव्हानं मोठी होती। नितीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था झपाट्यानं सुधारली, त्यामुळे जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। शिक्षण, आरोग्य, रस्ते या मूलभूत सुविधा सुधारण्यावर नितीश कुमार यांनी भर दिला। विकास कामांच्या त्यांच्या या धडाक्यामुळे 2010 मध्ये नितीश कुमार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। 2015च्या निवडणुकी अगोदर मोदींना विरोध दर्शवत नितीश कुमार एनडीए मधून बाहेर पडले आणि आरजेडी सोबत आघाडी केली। डिसेंबर 2015 मध्ये महागठबंधनचा विजय झाला। नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनले। जून 2017 मध्ये नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 26 जून 2017 ला नितीश कुमार पुन्हा एनडीए मध्ये आले आणि 6व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा विजय झाला आणि नितीश कुमार 7व्यांदा मुख्यमंत्री बनले। 9 ऑगस्ट 2022 ला त्यांनी एनडीए मधनं पुन्हा एक्झिट घेतली आणि महागठबंधन मध्ये प्रवेश केला। मग 8व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 28 जानेवारी 2024 ला नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, पुन्हा एनडीए मध्ये प्रवेश केला, 9व्यांदा मुख्यमंत्री झाले। 14 नोव्हेंबर 2025 ला निवडणुकांचे निकाल लागले। एनडीएला 243 पैकी 206 जागा मिळाल्या आणि 20 नोव्हेंबर 2025 ला नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नितीश कुमार यांच्या राजकीय कोलांट्या उड्या कितीही खऱ्या असल्या तरी त्यांच्या कार्यकाळात बिहार 4 पावलं पुढे सरकला हेही खरं आहे। नितीश कुमार यांच्या कार्यकाळात बिहारचं दरडोई उत्पन्न जवळपास दुप्पट झालं। महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण दुपटीनं वाढलं। अपहरणासारख्या घटना जवळपास शून्यावर आल्या। एप्रिल 2016 मध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी जाहीर केली, त्यामुळे महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली। शाळकरी मुलींना सायकल देण्याचा त्यांचा निर्णय बिहारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये कमालीचे बदल घडवणारा ठरला। पण नितीश यांना अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे। त्यांना सर्वाधिक काम करावं लागणार आहे त्या औद्योगिक धोरणावर, कारण बिहारमध्ये उद्योगांचं प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे तिथल्या लोकांना पोटा पाण्यासाठी अन्य राज्यांमध्ये जाण्याव्यतिरिक्त पर्यायच राहत नाही आणि म्हणूनच या नव्या कार्यकाळात नितीश कुमारांकडून तिथल्या जनतेला बऱ्याच अपेक्षा आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।
तर नितीश कुमार यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित होते। त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा तसंच 11 राज्यांचे एनडीएचे मुख्यमंत्री हजर होते। यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा समावेश होता। तर नितीश कुमार यांच्या शपथविधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते। त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात। बहुत खुशी की बात है, ये जो सरकार बनी है, प्रधानमंत्री जी पर जो बिहार का विश्वास है और नीतीश जी ने जो बिहार में काम किया है उसको एक प्रकार से लोगों ने फिर एक बार वोटों के माध्यम से आशीर्वाद दिया है और इसलिए सरकार बनी है। और मैं ऐसा मानता हूँ बिहार का ये चुनाव केवल ऐतिहासिक नहीं है, तो बिहार को भी 21वीं शताब्दी का एक बहुत ही महत्वपूर्ण राज्य बनाने की ओर ये चुनाव लेकर जाएगा। मुख्यमंत्री नीतीश कुमार जी और उनके सभी साथियों का बहुत बहुत हृदय से अभिनंदन करता हूं। और यहां पर लोगों ने जो लैंडस्लाइड विक्ट्री दी हुई है, ये बिहार की जनता का भी अभिनंदन करता हूं। उन्होंने विकास राज को स्वीकारा है और जंगल राज को नकारा है। और इसलिए जो प्रधानमंत्री जी ने यहां पर विकास के लिए डबल इंजन सरकार के माध्यम से जो योगदान दिया और नीतीश कुमार जी ने यहां पर जो कानून व्यवस्था बनाए रखी, इसका यह नतीजा है। बिहार में एनडीए की जीत एक ऐतिहासिक ऐसी जीत है। नीतीश कुमार जी बिहार के मुख्यमंत्री के रूप में अपनी 10वीं बार पारी संभाल रहे हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और नीतीश कुमार पर जनता का दृढ़ विश्वास इस दफा विधानसभा चुनाव परिणाम में व्यक्त हुआ है और पूरे देश के लोगों ने वो देखा है। तर गेली 20 वर्ष नितीश कुमार सत्तेमध्ये आहेत। त्याला अनेक लोकप्रिय योजना या सुद्धा कारणीभूत आहेत। यातील काही प्रमुख योजना आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। मुख्यमंत्री महिला रोजगार योजना 26 सप्टेंबर 2025 रोजी महिलांच्या खात्यात 10,000ची रक्कम जमा केली। मुख्यमंत्री बालिका सायकल योजना 9वी किंवा त्यापुढील विद्यार्थिनींना सायकल विकत घेण्यासाठी सरकारकडून 3,000ची मदत ही देण्यात आली। शिक्षकांची मेगा भरती 2019 ते 25 या काळात मोठ्या संख्येनं शिक्षक भरती बिहारमध्ये करण्यात आली आहे। मुख्यमंत्री स्वयंसहायता भत्ता योजना 20 ते 25 वयोगटातील बेरोजगार तरुणांना महिन्याला 2,000चा भत्ता हा दिला जातोय। बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड 12वी नंतरच्या शिक्षणासाठी 4 लाखांपर्यंत विद्यार्थ्यांना हे कर्ज दिलं जात आहे। मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना तरुणांमध्ये कौशल्य विकास करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मॉडेल करिअर सेंटर्स नोकरी मिळवण्यात सरकारी सहाय्य, बायोडाटा बनवण्यात देखील मदत केली जाते आहे। बांधकाम मजुरांसाठी योजना, असंघटित मजुरांसाठी पेन्शन, विमा, आरोग्य सहाय्य आणि अर्थसहाय्य केलं जात आहे।